करतील ना ह्यांना कळणार पण नाही. नंतर घरी येऊन आरशापुढे पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील. अत्यंत चिखल करून ठेवला या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी. म्हणजे जो महाराष्ट्र या देशाला दिशादर्शक होता, आपण म्हणायचो की बाबा हे या प्रकारचं जातीचं राजकारण उत्तर प्रदेशमध्ये होतं, बिहारमध्ये होतं, बाकी झारखंडमध्ये होतं, अशा प्रकारचं राजकारण. मी तुम्हाला एक मागे उदाहरण पण दिलं होतं, आठवतं तुम्हाला? आमचे अनिल शिदोरे गेले होते एकदा आणि एका धाब्यावरती थांबले चहा प्यायला. तर धाब्यावरचा तो काउंटरवरचा माणूस आला, ते बसले होते तिकडे खाटेवरती. तो काउंटरवरचा माणूस आला आणि शिदोरेनं विचारलं कौन जात से हो. हे वातावरण महाराष्ट्रात आणायचं. त्या दिवशी मी मोबाईलवरती बघत होतो, कुठेतरी मला क्लिप पाठवली, लहान लहान मुली बोलत होत्या की आम्ही ओबीसी समाजातल्या आणि आमच्या मराठा समाजातल्या आमच्या मैत्रिणी होत्या, पण आता हे सगळ्या वातावरणामुळे त्या दूर झाल्या, आम्ही पण दूर झालो. इथपर्यंत आणलं खालपर्यंत घाण राजकारण. का तुम्हाला सत्य द्यायचं म्हणून, मतं पाहिजेत म्हणून. हे शरद पवारांकडे आज म्हणजे त्या वयाचा बुजुर्ग माणूस सत्ता देता महाराष्ट्रात आत्ता तरी नाहीये. पवारांनी भूमिका घ्यायला पाहिजे की हे असलं जातीचं राजकारण महाराष्ट्रात पसरता कामा नये, विद्वेष पसरता कामा नये. तुम्हीच हातभार लावताय त्याला. तुम्हीच सांगता महाराष्ट्राचा मणिपूर होईल. पण याचं राजकारणच मुळात तुम्ही पहिल्यापासून जर बघितलं ते फक्त जातीमध्ये विद्वेष पसरून या सगळ्या गोष्टी करायच्या. याच्या पलीकडे यांचं दुसरं राजकारण नाहीये.